दिवाळी म्हटलं की दिवाळीच्या दिवशी खूप कामं असतात सगळ्यांनाच. लक्ष्मीपूजन असतं, रांगोळी काढायची असते, घरातलं आवरायचं असतं, स्वयंपाक करायचा असतो, स्वतःचं आवरायचं असतं आणि एवढ्या घाई गडबडीमध्ये स्वतःला आवरण्यासाठी वेळच मिळत नाही. आवरता आवरता खूप वेळ होतो आणि आपल्यासाठी फक्त अर्धा किंवा 1च तास राहतो. तर एवढ्या कमी वेळेमध्ये आपण हा मेकअप कसा करायचा आहे ते बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पल्लवीज ब्युटी. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार. माझं नाव आहे पल्लवी. मी खूप सारे मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर यापैकी कुठल्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी मी इथे तर फेस वॉश करून घेतलेला आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असते की कुठलाही मेकअप करायचा असेल, अगदी सिंपल मेकअप करायचा असेल, बीबी क्रीम, सीसी क्रीम वापरायची असेल, तरीही तुम्हाला स्किन केअर करून घेणं खूप आणि खूप गरजेचं आहे. तर इथे आपण काय केलं आहे, आधी फेस वॉश करून घेतला आहे आणि त्यानंतर आता आपण यूज करणार आहोत मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर मेकअपमध्ये केव्हा स्किप करू नका, कारण स्किन जर हायड्रेटेड असेल तर मेकअप छान बसेल. त्याच्यासाठी आपल्याला इथे मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. हे इथे मी मॉइश्चरायझर पॉन्ड्सचं जेल बेस मॉइश्चरायझर यूज केलं आहे. माझी ऑइली स्किन असल्यामुळे मी इथे जेल बेस मॉइश्चरायझर घेतलेला आहे. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी निव्हियाचं मॉइश्चरायझर यूज केलं तरी चालेल, किंवा सेटाफिलचं मॉइश्चरायझरही खूप छान आहे. तेही तुम्ही यूज करू शकता ड्राय स्किनवाल्यांनी. इथे आपण मॉइश्चरायझर लावून झालेला आहे. प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण CTMP करतो त्यावेळेस आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये कमीत कमी 1-1 मिनिटाचं तरी टायमिंग द्यायचं आहे, जेणेकरून आपली स्किन चांगली प्रिपेअर झाली तर आपला मेकअपही खूप छान बसेल. त्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. मॉइश्चरायझर लावले की लगेच प्रायमर लावायचं असं नाही करायचं. आणि खूपच एक्सेसिव्ह ऑइली असेल, आपल्याला कुठल्या फंक्शनसाठी खूप वेळ लागणार असेल, तर त्यावेळेस आपण टोनर मारायला विसरायचं नाही. टोनर नसेल तर तुम्ही रोज वॉटरही यूज करू शकता त्याऐवजी. मॉइश्चरायझर आपण इथे लावून झालेला आहे. त्यानंतर आपली जी नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे प्रायमरची. तर प्रायमर म्हणून मी इथे हे स्विस ब्युटीचं जे 2 in 1 प्रायमर आहे, हायलायटर प्लस प्रायमर आहे, हे यूज करणार आहे. कारण आपण दिवाळी म्हटलं की संध्याकाळचा मेकअप लुक येतो आणि संध्याकाळचा मेकअप म्हटलं की थोडंसं ग्लॉसी वगैरे छान वाटतो. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं रिअल मेकअप बेस हायलायटर प्रायमर. याने आपल्या फेसवरती खूप छान ग्लो येतो. इथे बघू शकता तुम्ही किती छान माझा फेस शाईन करत आहे. त्यानंतर आपली नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे कलर करेक्शन. तर कलर करेक्शन करताना ज्यांना ज्यांना पिगमेंटेशन आहे, अंडर आय सर्कल्स आहेत किंवा पिंपल्सचे डाग वगैरे आहेत, त्या त्या ठिकाणी आपल्याला कलर करेक्टर यूज करायचे. हे इथे मी कन्सिलर घेतले. कलर करेक्टर आणि कन्सिलर एकच आहे. तर मी इथे घेतलेलं आहे मेबेलिनचं आहे हे. शेड नंबर आहे 144 कॅरेमल. मला थोडे अंडर आय सर्कल्स आहेत तर मी त्यासाठी हे यूज करते. तुम्ही डोळ्यांच्या वरती पण यूज करू शकता. इथे मंकी माउथला पण बऱ्याच जणांना डाग असतात नोज कॉर्नरला. कलर करेक्टर लावून झाल्यानंतर आपल्याला हे ब्लेंड करायचं आहे. तर मी इथे वेट ब्लेंडर नाही घेतलेलं, ड्रायच घेतलेला आहे. आपल्याला इथे वॉश करून नाही घ्यायचं ब्लेंडर कन्सिलर यूज करताना, कन्सिलर ब्लेंड करताना. तर आपण इथे कन्सिलर यूज करून झालेलं आहे. मी इथे घेतलेलं आहे फाउंडेशन. त्यानंतरची आपली जी स्टेप आहे ती आहे फाउंडेशन. फाउंडेशन घेतलेलं आहे मी मेबेलिनचं. शेड नंबर आहे 128. आपल्याला आणखीन थोडंसं शाईन हवी असेल
तर आपण यामध्ये सुद्धा थोडंसं हे हायलायटर प्लस प्रायमर जे आहे ते मिक्स करणार आहोत. हे मी इथे डॉट डॉट करून पूर्ण फेसवरती लावून घेणार आहे. मी इथे हे वेट ब्लेंडर घेतलेलं आहे. ब्लेंडर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे, पूर्ण ओलं करून घ्यायचे, पूर्ण पाणी याच्यातून काढून घ्यायचंय आणि त्यानंतरच आपल्याला हे ब्लेंडर यूज करायचं आहे. ब्लेंडर यूज करताना आपल्याला या पद्धतीमध्ये यूज करायचं आहे. ड्रॅग मोशन मध्ये यूज करायचं नाही. आपण इथे फाउंडेशन ऍप्लिकेशन करून घेतलेलं आहे. त्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे फाउंडेशन लॉक करण्यासाठी आपण यूज करणार आहोत PAC ची लूज पावडर. शेड नंबर आहे 11 लावायची आहे. पावडर लावताना लक्षात ठेवायचं आहे डायरेक्टली पावडर लावायची नाही, जेणेकरून असा पॅच पडतो आपल्या मेकअप वरती. पावडर घ्यायची आहे आपल्याला हातावरती अशा पद्धतीने ही स्मज करून घ्यायची आहे आणि त्यानंतरून ऍप्लिकेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे यूज करणार आहे कॉन्टोर पावडर, ब्लशर प्लस हायलायटर. हे जे पॅलेट आहे 3 in 1 वालं ते आहे स्विच ब्युटीचं चिकाबू पॅलेट. तर त्यातून जी ही कॉन्टोर पावडर आहे, आधी आपण कॉन्टोरिंग करून घेणार आहोत. प्रोडक्ट घ्यायचं आहे, असं रिमूव्ह करायचं आहे एक्स्ट्राचं प्रोडक्ट आणि त्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे. त्यानंतर आपण यूज करणार आहोत हायलायटर. मी जे ब्रश यूज करते ते सगळे आहेत बेलीचे ब्रश. त्यानंतर मी इथे ॲब्रो डिफाईन करून घेणार आहे. त्याआधी आपल्या ॲब्रोज मध्ये जे फाउंडेशन वगैरे लागलेलं असतं ते आपल्याला या स्पुली ब्रशने रिमूव्ह करून घ्यायचं आहे. मी या आयशॅडो पॅलेट मधला हा जो ब्राऊन कलर आहे तो यूज करणार आहे आयब्रो डिफायनर साठी. काजळ यूज करणार आहे, हे आहे रेनीचं काजळ. आणि त्यानंतर आता आपण करणार आहोत आयशॅडो. तर आयशॅडो साठी मी जे ह्या पॅलेट मधला जो ब्राऊन कलर आहे तो यूज करणार आहे. आणि या पॅलेट मधलं जे सिमर आहे गोल्डन कलरचं ते यावरती अप्लाय करणार आहे. इथे मी लायनर साठी हे पावडर जे आयशॅडो आहे तेच यूज करणार आहे. तर ही मी L18 ची लिपस्टिक घेतलेली आहे आउटर लाईन साठी. हा असा ब्राऊन कलर आहे. तर अशा पद्धतीने आपला हा मेकअप करून झालेला आहे. त्यानंतर आता ज्वेलरी आणि
तर मैत्रिणींनो, हा आहे आपला फायनल लूक. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.